श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपले स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आहे 3 मार्च, चंद्रग्रहण. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा दिवशी पवित्र कथा ऐकणे शुभ मानले जाते. आपण जाणतो की चंद्रग्रहाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु या काळात देवांची कथा वाचन श्रवण केल्याने मन शांत राहते आणि आध्यात्मिक लाभ मिळतो असे म्हटले जाते. चंद्रग्रहण हा चंद्रदेवांसाठी स्मरणाचा काळ आहे. या ग्रहणाच्या रात्री आपण एक अद्भुत पौराणिक कथा ऐकणार आहोत. चंद्रदेव आणि प्रजापती दक्ष यांची हृदयस्पर्शी कथा. चंद्रग्रहणाच्या काळात चंद्राचे तेज थोड्या वेळासाठी लोप पावते, त्यामुळे चंद्राच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग आठवण होतो. एक श्रद्धा अशी आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी दावन राहू चंद्राला ग्रासू पाहतो, म्हणून या काळात भगवान चंद्र आणि इतर देवतांच्या कथा ऐकल्या जातात, जेणेकरून चांगल्या शक्तींना बळ मिळावे आणि अंधकार दूर व्हावा. ही कथा ऐकल्यावर चंद्रग्रहणाच्या वेळी किंवा चंद्रग्रहणाचे महत्त्व आपल्याला समजेल. चला तर मग भक्तांनो, या प्रेम, शाप आणि भक्ती यांचा भावपूर्ण कथा आज आपण ऐकणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भक्तांनो, या कथेला सुरुवात करूया. रात्रीचा नितांत काळ होता. चारी बाजूला गार शांतता पसरली होती आणि नभोमंडल असंख्य ताऱ्याने झगमगत होते. चंद्र मंद वारा हलकेच रोहिणीच्या कक्षात रेशमी पडद्यांची हालचाल जाणवत होती. कक्षात सुगंधी धूप जळत होता आणि फुलाच्या मंद सुवासाने वातावरण मधुर झाले होते. त्या प्रसन्न प्रकाशात चंद्रदेव रोहिणीच्या कक्षात अलगद प्रवेश करून तिचे अद्वितीय सौंदर्य पाहत उभे होते. रोहिणी आरशासमोर उभी राहून नटत होती. चंद्राच्या शीतल सान्यात तिचे सोन्यासारखी कांती अधिकच उजाळी होती. तिच्या कपाळावरील कुंकवाच्या टिळ्याने लांबट तेजस्वी दिसत होता. लांब सडक केशामध्ये मोगऱ्याचा फुलाचा गजरा माळला होता, ज्या मंद सुवास चंद्राला मोहित करत होता. रोहिणी आरशात चंद्राचा प्रतिबिंब पाहून हलकेच लाजून हसली, जणू ती दरवेळी त्याला पहिल्यांदाच पाहते आहे अशा भावनेने तिने मोठ्या डोळ्यात आश्चर्याने प्रेम दाटले. चंद्र त्या प्रेमाच्या वर्षावात पूर्णपणे न्हाऊन निघाला. चंद्रदेवांनी प्रजापती दक्षच्या 27 कन्यांशी विवाह केला होता. विवाहाच्या वेळी प्रजापती दक्षने चंद्रदेवाला सर्व पत्नीवर समान प्रेम करण्याचे वचन घेतले होते. या 27 पत्न्यांमुळे आकाशातील 27 नक्षत्रांना चंद्राची सोबत लागली होती. तथापि त्या सर्व पत्नीमध्ये रोहिणी अतिशय लाडकी आणि रूपवंती असल्याने चंद्राच्या हृदयात तिचे स्थान इतरांपेक्षा खास होते. रोहिणीने चंद्राकडे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आल्हाददायक आनंद फुलला. चंद्र प्रेम भरलेले म्हणाला, रोहिणी, आज तुला पाहून मला पुन्हा नव्याने प्रेमात पडल्यासारखे वाटत आहे. तुझ्या सौंदर्याने माझे मन पूर्ण भारावून टाकलेस. रोहिणीच्या चेहऱ्यावर लाजून हसू उमटलं आणि तिथे चंद्रदेवाच्या डोळ्यात काही काळजीची सावली दिसली. काही क्षण तो गप्प तिच्याकडे पाहत होता. रोहिणीने हळू आवाजात विचारले, स्वामी, तुम्ही इतके शांत का आहात? चंद्राने हलकेच तिच्या हातात हात घातला. तिच्या नजरेवर आता स्पष्ट होती. तो निर्मळ स्वरात म्हणाला, रोहिणी, मी प्रजापती दक्ष यांना वचन दिले होते की आपल्या सगळ्या पत्नीवर समान प्रेम करेन, पण तुझ्या अद्वितीय मोहापुढे, वात्सल्यापुढे माझे हृदय इतरांकडे तितकंसं वळू शकले नाही. मला भीती वाटते, जर मी ते वचन पाळू शकलो नाही तर. चंद्राच्या शब्दात अपराधी भाव दाटला होता. रोहिणीने त्याच्या हातावर आणि दुसऱ्या हात ठेवला. आपला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. प्रेमळ स्वरात म्हणाली, स्वामी, प्रेमात सारासार विचार नसतोच, पण माझ्यामुळे प्रेम निरपेक्ष आणि शुद्ध आहे, तर इतर पत्नींचा अवमान राखला पाहिजे, नाही का? आपण कोणताही मार्ग काढा,
खात्री आहे की त्याही मला समजून घेतील. रोहिणीचे म्हणणे प्रेमळ होते, पण तिच्या आवाजात एक परिमिती चिंता स्पष्ट जाणवत होती. त्या रात्री चंद्राने आपल्या 27 पत्नी रेवतीच्या महालात जाऊन वेळ घालवण्याचे वचन दिले. पण रोहिणीच्या मोहक सुवासात वेळ कसा निघून गेला याचं भान चंद्रालाही राहिले नाही. रेवतीने यापूर्वी अनेकदा अशी निष्फळ वाट पाहिली होती, पण पुन्हा पुन्हा एकदा ती आशेने दरवाजाकडे तकमकत राहून शेवटी निराश झाली. तिच्या हृदयात रागाचा कल्लोळ उसळला. रेवतीचा संताप आता अनावर झाला. तिने तात्काळ इतर पत्नींना भेटून हा अन्याय दूर करण्यासाठी काहीतरी करायलाचे ठरवले. मध्यरात्री राजवाड्याच्या बागेत रोहिणी व्यतिरिक्त सर्व पत्न्यांची एक गुप्त भेट बोलावली गेली. चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली एका जुन्या वटवृक्षाच्या सावलीत त्या जमल्या. प्रत्येक पत्नीच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखाचा मिलाप दिसत होता. चंद्राच्या इतर 26 पत्नी रोहिणीबद्दल मनात साचलेली नाराजगी व्यक्त करू लागल्या. आम्हाला दिवसा राजवाड्यातल्या ऐश्वर्यात ठेवते, पण रात्री मात्र नेहमी रोहिणीकडेच जातो, एक पत्नी दुखवल्या स्वरात म्हणाली. हो ना, आम्ही सगळ्या त्यांची आतुरतेने वाट पाहत राहतो आणि तो फक्त रोहिणीमध्येच मग्न असतो, दुसरी खंत व्यक्त केली. आणि आम्हाला गोड गोड शब्दांनी आश्वासन देतो, पण शेवटी मात्र रोहिणीकडे जातो. तिसऱ्या पत्नीने उद्गाराने रेवतीच्या आवाजात सर्व लक्ष वेधले. ती ठामपणे म्हणाली, आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. आता आपण शांत बसणार नाही. चला आपण आपल्या पिता प्रजापती दक्ष यांच्याकडे न्याय मागू. त्यांच्या बोलण्यात अन्यायाविरुद्धचा धगधगता रोष होता. सगळ्याजणी तिच्या या प्रस्तावाला लगेच सहमती दर्शवली. पाठ होताच सगळ्या पत्न्यांनी सामुदायिक प्रजापती दक्षच्या महालात पोचल्या. प्रजापती दक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि प्रतापी सम्राट होते, मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत उग्र आणि उद्रेक करू शकणारा होता. आपल्या प्रिय लेकींची व्यथा ऐकताच दक्षच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि चेहरा संतापाने लाल झाला. रेवती पुढे येऊन अश्रू भरल्या डोळ्यांनी पित्याला विनवू लागली. पिताश्री, आमचे पतिदेव चंद्र आम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते सारखे रोहिणीकडेच असतात. आम्ही उरलेल्या कन्या दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला पोरक्या होत चाललो आहोत. दुसरी एक पत्नी भरल्या आवाजात म्हणाली, हो पिताजी, आम्ही सर्वजण अतिशय दुःखी आहोत. आम्हाला आमच्या पतीचा सहवास मिळत नाही. आमच्यावर त्यांचं प्रेम उरलं नसेल तर आम्ही कशा जगायचं. आपल्या सर्व मुलींचं रडगाणं ऐकून दक्ष प्रचंड संतापले. ते गरजले, चंद्र कुठे आहे? आता त्याला इथे ताबडतोब हजर करा. दक्षच्या आज्ञेवरून सेवेकरांनी तात्काळ चंद्रदेवाला राज्यसभेत हजर केले. घाबरलेला चंद्रदेव आपल्या रागयुक्त श्वास घेत असलेल्या सासऱ्याकडे पाहून मान खाली घालून उभा राहिला. प्रजापती दक्षच्या प्रखर नजरेचा सामना करताना त्याच्या कपाळावर घाम दिसत होता. दक्ष कठोर आवाजात बोलले, चंद्रदेवा, मी काय ऐकतोय? तू मला दिलेले वचन मोडलेस. तू माझ्या सर्व लेकींसोबत समान वागणूक ठरणार होतास. मग का पक्षपात का केलास? चंद्राने हात जोडले आणि नरम स्वरात म्हणाला, प्रजापती, मी प्रत्येक पत्नीच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. त्यांच्या प्रत्येकीसाठी स्वतंत्र महाल, समान सेवक, चाकर यासारखे ऐश्वर्य मी पुरवले. मी त्यांना यथाशक्ती मानपानही राखतो. दक्षने रोखून प्रश्न केला, मग वेळ? प्रत्येकीसोबत समान वेळ घालवतोस का तू सतत रोहिणीकडेच असतोस? खरं आहे. हे शब्द ऐकून चंद्रदेव निरुत्तर झाला. काही क्षणात त्याच्याकडे काही उत्तर नव्हते. अखेर त्याने सत्य कबूल केले. महाराज, मला मान्य आहे, रोहिणी मला सर्वात अधिक प्रिय आहे. इतरांवरही माझे प्रेम आहे. पण होय, रोहिणीवर माझा जीव जास्त आहे. प्रेम हा तसा भाव आहे की सारख्या प्रमाणात वाढता येत नाही. त्यासोबत मी चूक झाली.
तरी आपण सांगाल ते करायला मी तयार आहे. फक्त सगळ्यांना मन सांभाळण्यासाठी मला एक संधी द्या. चंद्राचा आवाज कातर झाला होता. चंद्राचं उत्तर ऐकून दक्षना क्रोध अधिकच भडकला. जावयाचे हे उत्तर त्यांना अजिबात मान्य नव्हते. ते संतापाने थरथर ओरडले. दुष्ट आहेस तू. माझ्या मुलींना दुःखी करून सुखाने राहशील असा विचार करण्याची तुझी हिंमत कशी झाली? हे बोलताच प्रजापती दक्षच्या मुखातून शापाचे शब्द सुटले. जा चंद्रा, तू माझा शाप. दर दिवशी तुझे तेज क्षीण होत जावे आणि शेवटी तू पूर्णत्व नाहीसा होशील. त्या क्षणी सभोवताले उजेड क्षणभर लोप पावल्यासारखा वाटला. जणू साऱ्या सृष्टीने श्वास रोखला होता. क्षणभर राजसभेत मृत शांतता पसरली. दक्षच्या तोंडातून निघालेला शाप ऐकून चंद्रदेव थरथर कापू लागला. त्याच्या चेहऱ्यावर पांढरा फीक पडला आणि शरीरातील प्रकाशाची ज्योत मंदावू लागली. हा अनर्थ पाहता सगळ्या पत्नींच्या चेहऱ्यावर भयाचे काळे धुके दाटून आले. रेवती आपल्या कृत्याने भीषण परिणाम उगवले. ती त्या क्षणी पित्याच्या पायावर कोसळली आणि म्हणाली, क्षमा करा पिताश्री. आम्ही फक्त आमच्या पतीचे प्रेम परत मिळावे म्हणून आपल्याकडे आलो होतो. असा भयानक शाप देऊ नका. ते पूर्णपणे नाहीसे झाले तर आमचे सर्वस्व हरपेल. इतर सर्व कन्या देखील शोककाल झाल्या. एकमेकींच्या पाठोपाठ त्याही पित्याच्या चरणावर पडून म्हणाल्या, बाबा, आपला शाप मागे घ्या. चंद्रदेव नाहीसे झाले तर आम्ही जगू शकणार नाही. दक्षचा श्वास जोराने चालू लागला. त्याच्या रागाची धग आता उतरू लागली होती आणि आपल्याच तोंडून निघालेले शब्द ऐकून त्यालाही भीती वाटली. त्याच्या डोळ्यात पश्चातापाची छटा दाटली होती. दुःखी स्वरात म्हणाली, मला माफ करा. माझ्या लेकीने रागाच्या भरात मी आता कठोर पावले उचलले. पण एक उदा उच्चारलेला शाप माझ्या हातून मागे येत नाही. दक्ष काही काळ सुन्न उभे राहिले. थोड्या वेळाने त्यांना भरकन शांत आवाजात सुचवले, कदाचित महादेव शंकर काही मार्ग काढू शकतील. त्यास शरण जाण्यास आता तुमचं कल्याण आहे. दुःखात बुडलेल्या चंद्रदेवाला आता त्याचा पुढचा मार्ग सुचेना असा झाला. त्याने अश्रू भरल्या डोळ्याने शेवटच्या आशेने आकाशाकडे पाहिले. पत्नीची गडबड हतबल होऊन एकमेकींना बिलगून रडत होत्या. थोड्या वेळाने चंद्रदेव आपल्या निवासस्थानी परतले. आता त्या चंद्रकलेचा प्रकाश फारसाच कमी झाला होता. रोहिणी धावत येताच पतीचे विनम्र रूप पाहून स्तब्ध झाली. तिचा तेजस्वी पती आता निराश आणि मुलर झालेला तिने कधीच पाहिला नव्हता. रोहिणीच्या डोळ्यातील अश्रू तळारले. ती कोरड्या आवाजात म्हणाली, स्वामी, हे काय होत आहे? आपले तेज असे का फिके पडत चालले? मला सगळं कळालं आहे. हा शाप त्यांच्यामुळे नव्हे, माझ्यामुळे आला आहे. मीच तुमचं लक्ष स्वतःकडे खेचले, इतर पत्नीकडे मन हटवलं. माझ्यामुळे तुम्हाला हे भोगावे लागत आहे. ती हुंदके देऊ लागली. चंद्रदेव थरारत्या हाताने रोहिणीचे अश्रू पुसले. ते हलकेच म्हणाले, रोहिणी, असं म्हणू नकोस. तुझा काही दोष नाही. माझं प्रेम मी समतोल राखू शकलो नाही. पण आता वेळ कमी आहे. माझे तेज रोज थोडे थोडे क्षीण होत जाईल. मला महादेवांच्या चरणी जाऊन शरणागती पत्करावी लागेल. रोहिणी डोळे पुसत निर्धाराने चंद्राचा हात धरला आणि ती म्हणाली, मीही येते तुमच्यासोबत. आपण दोघे मिळून महादेवांची आराधना करू. मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही. तिच्या स्वरात अढळ निश्चय होता. चंद्राने मंद हसत तिच्याकडे पाहिले आणि अलगद मान हलवली. तो हळुवारपणे म्हणाला, प्रिय रोहिणी, तुझी साथ मला अमूल्य आहे. पण ही तपश्चर्या मला एकट्यालाच करावी लागेल. हा माझ्या श्रद्धेची आणि प्रायश्चित्ताची परीक्षा आहे. तू इथे राहून माझी वाट पहा. मला विश्वास आहे मी परत येईन. रोहिणीची अस्वस्थता त्या क्षणी आमोशेसारखी झाली होती. दुःखाने तिचे रूप ती रडल्या आवाजात म्हणाली, स्वामी, लवकर परत या. मी दररोज देवाजवळ प्रार्थना करेन.
चंद्रदेवाने काहीही न बोलता अलगद रोहिणीचे हात आपल्या कपाळावर लावला. निरोपाचा एक अश्रू रोहिणीच्या हातावर टपला. क्षणभर दोघेही निशब्द उभे राहिले. शेवटी चंद्रदेवाने स्वतःला सावरलं, प्रिय पत्नीला अंतिम आलिंगन दिलं आणि महादेवांच्या कृपेने आशा मनात ठेवून तपासाठी निघून गेले. चंद्रदेव आपल्या रथातून थेट पृथ्वीवर प्रभास तीर्थक्षेत्री पोहोचले. एका पवित्र जागी शिवलिंगाची स्थापना करून त्यांनी भगवान शंकराच्या नामस्मरणासाठी कठोर तप सुरू केले. त्या काळात चंद्रदेवांनी अन्न पाणी त्यागले, दिवस रात्र ध्यानस्थ राहिले. उन्हाचा तडका असो, रात्रीचा गारठाही हवा, तरी तळमळ किंचितही ढळली नाही. दिवसेंदिवस त्यांचे तेज कमी होत होते, तरीही मनोमन ते अखंड ओम नमः शिवाय जप करत होते. पृथ्वी, तलाव, पक्षी, प्राणी चंद्राच्या हळूहळू लय पावत असलेल्या प्रकाशाने व्याकुळ झाले होते. देवराज इंद्रही आकाशातून चिंतेने खाली पाहत होते. अखेरीस चंद्रदेवाच्या शेवटच्या श्वासाची वेळ आली. तेच रूप आता केवळ एक क्षीण कणासारखे उरले होते. प्रदोष काळ होता. अचानक त्या तपोभूमीवर एक दिव्य तेज प्रकट झाले. भगवान शंकर स्वतः प्रकट झाले. नीलकंठ महादेवाच्या जटामध्ये असंख्य ताऱ्यांचा समूह लुकलुकत होता. कपाळावर तिसऱ्या नेत्राची तेजस्वी रेखा होती. गळ्यात नागाचा हार आणि अंगावर पवित्र भस्माचा लेप. त्यामुळे मुखावर करुणा आणि प्रसन्न भाव होता. तपोनिष्ठ अवस्थेत लीन असलेल्या चंद्रदेवांचे डोळे उघडले. समोर नेत्रधारी महादेव उभे असलेले पाहताच चंद्राच्या डोळ्यात कृतज्ञते अश्रू तरळले. तो थरार भगवान शिवांच्या चरणी कोसळले. भगवंता, माझे शरण आलो आहे, माझे रक्षण करा. तो व्याकुळ होत औरत म्हणाला. भोलेनाथा पुढे प्रेमाने चंद्राला उचलले. केवळ उठवतच महादेवाने आपुलकीच्या स्वरात सांगितले, तुझी तपश्चर्या मी पाहिली आहे. सांग, तुला काय हवंय? चंद्रदेव दोन्ही हात जोडून कातर स्वरात म्हणाले, प्रभू, प्रजापती दक्षच्या शापामुळे मी दिवसेंदिवस क्षीण होत चाललो आहे. आणखीन थोड्या वेळात मी पूर्णत्व नाहीसे होईल. कृपा करून माझ्यावर दया करा. हा शाप दूर करण्याची कृपा करा. महादेव गंभीर स्वरात म्हणाले, वत्सा, उच्चारलेला शाप पूर्णत्व टाळणे माझ्याही हातात नाही. तो तुझ्या कर्मफलाचा भाग आहे. मात्र तुझ्यासाठी एक उपाय करू शकतो. चंद्रदेव आशेने महादेवाकडे पाहू लागले. शिवानी सौम्य स्मित केले आणि आश्चर्याने आशीर्वाद देत पुढे म्हणाले, चंद्रदेवा, तुझं अस्तित्व पूर्णपणे लयात जाणार नाही. तुझ्या या शापाचा परिणाम असा करेल की तू रोज थोडा थोडा क्षीण होत जाशील आणि पूर्णत्व मावळल्यानंतर पुन्हा दररोज थोडा थोडा तेजाने वाढत जाशील. एका 15व्यानंतर तू पूर्ण अदृश्य होशील आणि पुढच्या 15व्यात पूर्ण काळ होऊन तळपू लागशील. चंद्रदेव स्मित झाले. हे हलक्या आवाजात म्हणाले, प्रभू, आपण माझा मृत्यू टाळलात, त्याबद्दल मी अनंत काळ आपला ऋणी राहील. तरीही माझे संपूर्ण तेज कायम गमावले जाणार याची खंत राहिली. महादेवाने शांत हास्य केले आणि चंद्रदेवाला अलगद उचलले आणि आपल्या जटांमध्ये स्थान देत मस्तकावर धारण केले. एका चंद्रा शिव कृपामय स्वरात म्हणाले, जगात देव असो वा मानव, कोणाला चिरंतर पूर्णत्व प्राप्त होत नाही. कमी अधिक होणे हाच प्रकृतीचा नियम आहे. तुझ्या या वर्धमान आणि क्षीण होत जाणाऱ्या कलांमधून मानवजात एक मोठा बोध घेईल. कितीही काळोखी रात आली तरी पुन्हा पौर्णिमेचा उजेड फुललेलाच. तुझ्या परिवर्तनातून हे सत्य प्रकट होईल. आता तू माझ्या मस्तकावर चंद्रकोर म्हणून सदैव विराजमान राहशील. चंद्रदेव आनंद अश्रू महादेवाच्या चरणावर लोटांगण घालून नतमस्तक झाले. हे महेश्वर, तुमची अपार कृपा.
तुम्ही मला पुन्हा जीवन दिले. ते भरून आलेल्या स्वरात म्हणाल्या. भगवान शंकरांनी त्यांना उठून उभे केले आणि आशीर्वाद दिला. पाहता पाहता चंद्रदेवाच्या देहात नवचैतन्याची लहर पसरली. शिवाच्या कृपेने त्या क्षीण झालेले रूप हळूहळू पूर्ण तेजाने उजवू लागले. चंद्रदेव महादेवांचे शतधा आभार मानत आकाशात आपल्या स्थानावर परतले. काही दिवसांनी पौर्णिमेची रात्री चंद्र पुन्हा पूर्ण कला झाला. तेव्हा सगळ्या पत्नींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. रोहिणीचे अश्रू ढाळत पतीच्या उत्सवाने स्वागत केले. इतर पत्न्याही मनातील कुटुंबता नाहीशी झाली. चंद्रदेवाने आता आपल्या सर्व पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करण्याचा निश्चय केला. तो ठरलेल्या क्रमाने प्रत्येक रात्री एका पत्नीसोबत आकाशात फिरू लागला. त्यामुळे 27 रात्रीमध्ये तो सर्वांचा सहवास क्रमाक्रमाने करू लागला. या रीतीने त्याने सगळ्यांच्या मनातील दुःख दूर केले. दक्षनाही आपल्या उग्र स्वभावाची जाणीव झाली. त्याने आपल्या चुकीच्या कृत्याने प्रायश्चित्त म्हणून भगवान शंकरांची पूजा केली आणि चंद्राबद्दलचा मनोभेद दूर केला. तेव्हापासून चंद्र आपल्या कलासहित वाढत आणि घटत राहतो. प्रत्येक अमावस्येला तो पूर्णत्व लोप पावतो आणि प्रत्येक पौर्णिमेला पुन्हा पूर्ण तेजाने तळपतो. भगवान शंकराच्या जटावर विराजमान असलेल्या चंद्रदेवाच्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की संकट कितीही भीषण असो, प्रेम पक्षा परमेश्वराची कृपा यांच्या बळावर त्याच्या मनात मात करता येते. चंद्रग्रहणाच्या दिवशी ही कथा श्रवण केल्याने मनातील अंधकार दूर होऊन श्रद्धेचा उजेड पसरतो असा आपला विश्वास आहे. तर भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव, ओम सोमाय नमः नक्कीच लिहा.